च्या स्मरणार्थ योगेश वसंत केणे यांच्या वतीनं, त्याचप्रमाणे स्वर्गीय परशुराम पदू पाटील यांच्या स्मरणार्थ देखील हरेश्वर पाटील यांच्या वतीनं सन्मान चिन्ह पुरस्कृत झालेले आहे. या सर्व देणेकरूंचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. देणाऱ्याने दे जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे दोन्ही हातही द्यावेत, घ्यावेत अशी संकल्पना असते मित्रांनो. तर नक्कीच या देणेकरूंचा आपण धन्यवाद व्यक्त करूया आणि जाऊया मित्रांनो मॅचकडे. इथे मात्र मॅचला सुरुवात होणार आहे. आणि नक्कीच तर इथे मात्र जर आपण पाहिलं तर भावपूर्ण श्रद्धांजली असेल स्वर्गीय गोपीनाथ रघुनाथ पाटील, स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील, स्वर्गीय वसंत पांडुरंग खेने सर यांना या ठिकाणी पण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. चला तर विनंती असेल या ठिकाणी मॅचला देखील आपण सुरुवात करणार आहोत. आज 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. सो त्या अनुषंगाने आज देखील वेळ होऊ शकतो. पंचवीस मिनिटांचा अवधी, 25 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी सध्या तरी आपण पाहिलं तर 10 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत. माफ करा, 4 षटकांची मॅच आपण करणार आहोत. 4 षटकांची मॅच. आज 10चा पोल आहे. सो त्या अनुषंगाने आयोजकांनी सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. सो त्या अनुषंगाने आपण 4 ओव्हरच्या मॅचेस आज खेळणार आहोत. आयोजकांच्या वतीनं सूचना आलेल्या आहेत की वेळ अजिबात आपण खर्च करायचा नाहीये. चला मॅचला आपण सुरुवात करूया. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला मैदानाच्या आतमध्ये सांगोडे टीम. अगदी आपण जर पाहिलं तर PTC विभागातील संघ आई गावदेवी सापे संघ मित्र म्हणेन थोडंसं दूरवर आहे, परंतु हा संघ इथे मात्र उपस्थित झालेला आहे. येणाऱ्या 16 तारखेला विठ्ठल रुक्मिणी चषक भादणे इथे देखील आम्ही त्या ठिकाणी समालोचनाची संधी मिळालेली आहे PTC मध्ये. आणि PTC मध्ये थोडेसे नियम देखील वेगळे पाहायला भेटतील. परंतु मी तर म्हणेन की या ठिकाणी आई गावदेवी सांगोडे संघ अगदी जवळच असणारं गाव आहे. वेळेला महत्त्व देणं फार गरजेचं आहे मित्रांनो. आपण देखील एक चांगली स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, आपणास देखील ठाऊक आहे.
चला विनंती आहे या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आई गावदेवी सांगोडे टीम. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. आज एक संघामध्ये परिवर्तन झालेली आहे. चौथी मॅच आजच्या दिवसामध्ये अंबर स्पोर्ट कासने आणि त्यांच्या गेस अमने अशी लढाई पाहायला भेटेल. चला लवकरात लवकर फिल्डिंग जी काय आहे ती लावून घ्या आपण.
चला आपण मॅचला सुरुवात करूया. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. पहिल्या 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. 10:16 झालेले आहेत आणि हे नियम जे आहे ते कंपल्सरी आपल्याला पाहायला भेटले. चेंडू हरवला, भिजला, फुटला, फाटला तर चेंडू तुम्हाला नवीनच दिला जाईल. आणि पहा, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जर असेल ते तिथे धाव घेऊ शकता किंवा विकेट किपर तुम्हाला बाद करू शकतो रनआउटच्या स्वरूपामध्ये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांना वाटेल तर ते पंच मात्र रिव्ह्यू घेऊ शकतील. जाऊया मॅचकडे. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. कल्याण आणि भिवंडी अशी लढत म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कालचा दिवस देखील आपल्याला जबरदस्त पाहिला. या स्पर्धेचा पहिला दिवस देखील आपण पाहिला. या स्पर्धेच्या चर्चा संपूर्ण शहापूर तालुका, भिवंडी तालुका आणि बदलापूर तालुक्याला दखल देण्यास भाग पडणारी ही स्पर्धा स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगणावरती पाहू शकता आपण. श्रीराम स्पोर्ट चषक 20-25 26-18. पहिलाच बॉल चांगला पाहायला भेटला आपल्याला. लाजवाब चेंडू आपण पाहू शकताय. पहिल्याच बॉलवरती जर आपण पाहिलं तर गोलंदाज चेतन गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्राईकला बॅट्समन आतिश, नॉन स्ट्राईकला फलंदाज निखिल आहे. सांगोडे टीम कल्याण तालुक्यातील एक चांगली टीम आहे. या टीमकडे नक्कीच सर्व कल्याण तालुक्याच्या देखील नजरा असतील. बॅटची एज या ठिकाणी फलंदाज बाद होत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या नाही तर दुसऱ्या बॉलवरती वर सर होत असताना सांगोडे टीम सापे टीम वरती आणि पहिला झटका मैदानाच्या आतमध्ये. न मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. काल आपण पाहिलं SKDCC सांगोडे संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर गेला. खेळ मात्र चांगला झाला, परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे गावदेवी सांगोडे टीम. ईट का जवाब पत्थर से दिला जाईल का? मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल, कारण की एक आमची टीम जरी स्पर्धेच्या बाहेर गेली तरी मात्र आम्ही संघर्षाचा शंखनाद इथं मात्र करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर पहिल्या गडी बाद झालेल्या आहेत. धावा जर आपण पाहिलं तर अजूनही खातं ओपन झालेलं नाही. विकेट मात्र बाद झालेला आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकता. चांगली उपलब्धी सांगोडे संघाच्या वतीनं गोलंदाज चेतन जो मात्र चांगली गोलंदाजी करतोय. वेगवान गोलंदाज आहे. चेंडू मात्र पुढे हाताळत असतो. त्या ठिकाणी चेंडूला पाहिलं तर थोडं वळण देखील देतोय. एंगल बनवण्याचा काम जबरदस्त होत आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि हे तर आपण पाहिलं ना तर प्रशांत, अशा प्रकारची गोलंदाजी वेगवान गोलंदाजाला फार गरजेचं आहे. चेंडू पुढे टाकणं, चेंडूला फिरवणं ही फार कलात्मकता असणं फार गरजेचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौरव आलेले आहेत. तो पाहू शकता चांगला बॉल आहे. चांगला बॉल, चांगली लेंथ लाईन आहे. या ठिकाणी पुढे गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आहे ना, तुम्ही शॉर्ट ऑफ लेन, बॅक ऑफ द लेन याचा अजिबात वापर करू शकत नाही. कारण की आत्ताच्या हल्लीच्या काळामध्ये तुम्ही कालच पाहिलं असेल मिस्टर ऋषिकेश आणि त्याने मात्र इथे धुडकूसच घालून ठेवला होता. आजच्या दिवसामध्ये कोणता असा बॅट्समन असेल ते नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. परंतु सध्या तरी गोलंदाज आजच्या दिवसामध्ये चांगली कारकिर्दी करतील का हे मात्र नक्कीच पाहायला भेटेल. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, वाईड लॉंग ऑन. त्या ठिकाणी दूरवर चेंडूवरती येण्याचा प्रयत्न नक्कीच आपण आपल्या ऑन स्क्रीन वरती पाहूया. नीरज साळुंके नक्कीच आपल्याला दाखवतील. या ठिकाणी आमचे ऑपरेटर आहेत. त्या ठिकाणी आज गोलंदाजांचा दिवस असेल नीरज, मला असं वाटतं. कारण की पहिलाच फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असं आपल्याला पाहायला भेटेल का? पहा, त्या ठिकाणी संधीचं सोनं मात्र झाले नाही, परंतु चांगली संधी निर्माण करून दिली चेतन. एकच धाव, 2 धावा इथे मात्र पाहायला भेटल्या. हो व्हॉट अ बॉलिंग सांगतायत त्या ठिकाणी. पण जर राकेश सर की चेंडू अपस्टिक कडे निघून जाणार होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळेल ही धाव. आज पुनश्च आपण पाहू शकताय पंचाच्या भूमिकेत हे गुरुवर्य आपल्याला पाहायला भेटताय, ज्यांचा 40 वर्षाचा दांडगा अनुभव राकेश सर आणि वर्मा सर. जितका क्रिकेटचा अनुभव आहे तितका दैनंदिन जीवनामध्ये कसं जगावं हा देखील त्यांचा जबरदस्त अनुभव.
ओ खराब बॉल आहे, जागा खाली आहे, मिड विकेटला झन्नाटेदार आलाय आजच्या दिवसातील हा दर्जेदार चौकार. आपण जर पाहिलं तर चेतन हा पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आणि चर्चा होत होती काल देखील की ज्या वेळेला तुम्ही पुढे चेंडू टाकण्याचा प्रयत्न करा तर कदाचित लोअर फुलटॉस देखील बॉल जाऊ शकतो आणि तसंच घडलं. परंतु मी तर म्हणेन की चेतननं चांगलं प्रयत्न सुरू केलं कारण की पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे, तुम्हाला पुढे टाकणं फार गरजेचं आहे. ही लाईन लेथ परफेक्ट होती, परंतु धावसंख्या जर आपण पाहिली तर एक गडी बाद 8 धावा धावपलकावरती आहेत. धन्यवाद आमचे निलेश भालेराव जे मात्र मॅचचा आनंद घेत आहेत आणि आमच्याकरिता त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि सातत्यानं स्पर्धा कुठेही असो आमचे निलेश भालेराव मात्र आमच्यासाठी शुभेच्छा पाठवत असतात. धन्यवाद. कोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या धावपलकावरती 7 आणि 2 धावा ज्या पॅनल्टीच्या आपण या ठिकाणी ऍड करतोय. धावसंख्या पोचली आहे 10 धावा. फटका फसलाय पुन्हा एकदा दाट शक्यता, विकेट किपर चूक करणार नाहीये. दुसरा झटका मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुला, तू हिरमूस नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. प्रेम करणारे प्रेक्षक तुझ्यावरती सातत्यानं वाढत जाणार, परंतु तू तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती भिडू दे. सामर्थ्य आहे हातात तुझ्या, स्वप्न डोळ्यात घेऊन चल. सामन्यामध्ये भिडवून छाती, 2 हात खरंच चल. विजय मात्र तुझाच असेल, तेव्हा मात्र वळून पाहू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. आपण पाहिलं तर भिवंडी तालुक्यामधून हा संघ या मैदानावरती आला आणि त्यांना या मैदानाची आकर्षकता देखील वाटली. त्यांनी नक्की त्यांची ओपनिंग घेतल्यावर त्यांनी सांगितलं की नक्की या स्पर्धेमध्ये आम्हाला संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचा खूप धन्यवाद व्यक्त करतो आयोजकांचा. परंतु तिथे मात्र हवी तशी खेळी त्यांच्या वतीनं पाहायला भेटत नाही. नशिबाची साथ मिळते. चेंडू मात्र थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट रिजनला मात्र त्या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना आपण पाहू शकताय. नशिबाचा धावांसाठी संघर्ष आणि धावपळ आता मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी सापे संघाच्या वतीनं आपण पाहू शकताय. याही षटकामध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाज प्रवीण चांगली गोलंदाजी करत आहे. पहिल्या षटकामध्ये देखील चेतननं चांगली गोलंदाजी केली, एक गडी देखील बाद केला. परंतु या षटकामध्ये प्रवीण देखील एक गडी त्यांनी देखील बाद केलेला आहे. चांगली कन्सिस्टन्सी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. फटका फसला पुन्हा एकदा. विकेट किपरच्या डोक्यावरून थर्डमॅन रिझनकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे धावपलकावरती 14. या आकड्यावरती धावा आपण पाहू शकताय. ओ हो हो हो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. Ball goes to the end to the crowd. दर्जेदार सिक्सर. पाल भेटला फलंदाज गौरवशाली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. माफ करा, निखिल आहेत या ठिकाणी. निखिलनं हा षटकार एक्झिक्यूट केलाय. ओ रिव्हर्स ॲडम करण्याचा प्रयत्न पाहू शकता आपण. चांगली रनिंग विथ द विकेट, हा आत्मविश्वास आहे. इथे मात्र आपण पाहू शकता एक तिथे 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या.
कमबॅक करावा लागेल. शिरखाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आई घाव देवी सापे टीम इकडे मात्र कल्याण तालुक्यामध्ये फिरायला नाही आली आहे. त्यांना देखील जिंकायचं आहे. मॅचमध्ये मजा येणार, मॅचमध्ये नक्कीच मजा येणार आहे. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 गडी बाद, धावसंख्या 22, 11.0ची सरासरी राखलेली आहे, जी चांगली सरासरी मानू शकते. येणाऱ्या दुसऱ्या बॅटरचा आपण विचार केला तर सांगोळे टीमचे बॅटर्स ज्यावेळेला जसे बॅटिंग करण्यासाठी येतील त्यांची डोकेदुखी नक्कीच होईल. परंतु ही डोकेदुखी जर इथे निर्माण केली असेल तर मिस्टर निखिलनं काय जबरदस्त आपण जर पाहिलं 1 षटकार आणि 10 धावांवरती तो बॅटिंग करतोय. त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या तरी बॅटमध्ये पाहिलं तर 3 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. धावसंख्या धावपलकावरती 22 आहे. आणि आपण ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी घेतोय. पहा, ड्रिंक्स ब्रेकचा जर आपण विचार केला तर कोणत्याही क्षणी जर तुम्हाला आवश्यक असेल पाण्याची तर ती पूर्तता मात्र केली जाईल आयोजकांच्या वतीनं, कारण की पाणी हे फार गरजेचं आहे. सातत्यानं तुम्ही मी तर म्हणेन की 2 लिटर तरी पाणी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दिवसभरामध्ये पिणं फार गरजेचं आहे. तिसऱ्या षटकाला आपण सुरुवात करतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रितेश सज्ज झालेला आहे. रितेश गोलंदाजी मार्कवरती. समोर असेल आकाश आहेत स्ट्राईकला. हो, हवा तसा बॅटवरती घेता आला नाही, परंतु या ठिकाणी चेंडूला टर्न केला. चेंडू मिड विकेट रिझन मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न हा यांना अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक इनला. तिथे मात्र आकाश पोहोचण्याचा प्रयत्न करते परंतु थांबवलं निखिलनं. फिल्डिंग चांगली आहे, मॅच मध्ये नक्कीच मजा येईल. हे षटक संपण्याकरिता अजूनही 4 मिनिटाचा अवधी आहे. हा बॉल आपण पाहिला तर पंचांचा काही सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचेल का नक्कीच पाहावं लागेल. खूप चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला भेटली. वर्मा सरांचा आपण विचार केला, रॉकी सरांचा आपण विचार केला तर कालच्या दिवसामध्ये देखील त्यांच्या वतीनं खूप चांगलं. इथे मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केलेलं आहे. नो बॉल चेक करण्यासाठी हाईट फॅक्टर चेक करायचं आहे त्या ठिकाणी. यस, नक्कीच फेअर डिलिव्हरी आहे. जबरदस्त या ठिकाणी कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये. भरपूर चांगला त्यांचा अनुभव वर्मा सरांचा, रॉकी सरांचा आपण पाहू शकता या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये देखील. इथे मात्र आपण पाहू शकता टर्न केलं चेंडूला आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला. तिकडे फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे मात्र मिळत आहेत आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपळाईनं, हरणाच्या वेगानं या धावा इथे मात्र जमवल्या जात आहेत. धावांचं महत्व जर पाहिलं तर हे गावदेवी सापे टीमला सोन्यासारखं झालेलं आहे आणि या सोन्यासारखा धावा ते मात्र नक्कीच जमवतील यात शंका नाहीये. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया, पोहोचली आहे 27च्या आकड्यावरती. प्रशांत केणे चांगलं त्यांचं देखील लक्ष या स्पर्धेवरती आणि गुणलेखिकेच्या भूमिकेत ते देखील सज्ज झालेले आहेत. ओ, इथे मात्र आपण पाहू शकता लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. वॉट कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये ही कॅच आपण पाहूया. काय जबरदस्त कॅच म्हणतात ना मित्रांनो, कॅच विन द मॅच. काय झेल पकडलाय तिकडे आधी, कमालीचा झेल पकडला. अगदी झेल पुढे होता, स्वतःला झोकून दिलं तिथे. अप्रतिम झेल आधीच्या वतीनं पाहायला भेटले आणि बॉडी लँग्वेज आधीची देखील मी सकाळपासून पाहत होतो. कॉन्फिडंट जलवा जो अंदर दिखता है वो बाहर भी दिखता है.
बॉल पाहूया पुढचा आपण. हो, चांगला फटका, वॉट अ शॉट, जबरदस्त फटका आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोहोचले होते, चेंडू मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. टीसी विभागातील खेळाडू आहेत ना मित्रांनो, त्यांची एक वेगळी शैली असते. ते ज्या वेळेला खेळपट्टीवरती असताना असं वाटणार नाही तुम्हाला की ते चांगला आक्रमक खेळू शकतील, परंतु जसजसा ते काळ व्यतीत करतात त्यांच्यामध्ये जी कन्सिस्टन्सी असते ती कन्सिस्टन्सी उभरून येत असते. आणि पाहू शकता आपण सलामीचे तिन्ही बॅटर ढगावरच्या आसरायला गेलेले आहेत. आणि आपण पाहू शकता या 4थ्या क्रमांकाचा बॅटर आणि 5व्या क्रमांकाचा बॅटर काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर 31 धावा धावपलकावरती आहेत. पुढील मॅच आपण या ठिकाणी यंगस्टर वाहुले आणि त्यांच्या अगेन्स्ट JPP मांडा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. ही इनिंग संपल्यानंतर फटका फसलेला आहे, क्षेत्ररक्षक स्क्वेअरचे दूर आहेत. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव तिथे मिळणार नाही कारण की चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकताय. एक धावीने धावसंख्या पुढे सरकत असताना धावपलकावरती 32 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. पुढील मॅच जर आपण पाहिले तर कल्याण विपक्ष कल्याण अशीच आहे, म्हणजे दोन्हीही यजमान संघ आहेत. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथे जर आपण पाहिलं तर पाहुणा संघ यजमान संघावरती इथे मात्र भारी पडत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. अगदी योग्य वेळेवरती 3 षटकं देखील समाप्त झाली. असं योग्य वेळेवरती नियोजन जर असलं ना तर कदाचित खूप चांगली संकल्पना बनू शकते. धावबाचीदार शक्यता तिकडे निर्माण झाली, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला भेटलेला आहे आजच्या दिवसामध्ये देखील. आज वकीबजी पावले आपण या मंचावरती, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. येत्या 8 ते 11 जानेवारी या दरम्यान या मैदानावरती वासुंद्रीकर चषकाचा जलवा देखील आपल्याला पाहायला भेटेल. हो, ड्राईव्ह आहे, अप्रतिम फटका आहे, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आधी आहे, चूक करणार नाहीये कारण की मागील कॅच त्यांनी जबरदस्त पकडली होती. वॉट अ फिल्डिंग, फलंदाजी ते मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. चांगली बॅटिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटली अख्खाच्या वतीनं, परंतु आपल्या संघाला काही चांगल्या धावा मात्र जमवून देऊ शकला नाही. परंतु मी तर म्हणेन की सांगोडे संघानं टॉस जिंकला. त्यांनी म्हटलं की आम्ही 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. त्या अनुषंगाने सापे संघाचे कर्णधार देखील त्या पद्धतीनं तो आकडा लक्षात ठेवून 50+ जाण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. विजय पाटील तसेच विनेश पाटील पिसेगावचे आपण मंचावरती या, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. नवीन फलंदाज अक्षय पाटील. नुकताच आपण पाहिला चौकार ऋषिकेशच्या बॅटमध्ये पाहायला भेटला आपल्याला. लॉंगॉनच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या पोचली ती म्हणजे धावपलकावरती 41 धावा धावपलकावरती आहेत.
आता आपण या ठिकाणी विचार केला तर सांगोडे संघाला जो आकडा अपेक्षित होता तो आकडा या ठिकाणी आहे. मॅचमध्ये नक्कीच मजा येईल कारण की सांगोडे संघाचे चाहते देखील या ठिकाणी मॅच पाहत आहेत. मोहनजी सुतार अगदी हा बॉल आपण पाहू शकता सीमा पार दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला भेटतोय. सत्तेचाळीस आकड्यावरती फटका फसलाय परंतु आपण पाहू शकताय नो बॉल पंचाचा इशारा. ओहो यस नक्कीच इथे मात्र आपण पाहिलं तर पंचांच्या वतीनं नो बॉल पाहायला भेटले. गडी बाद असेल परंतु धावा जर आपण पाहिलं तर इथे नो +1 अशा 2 धावा गडी बाद आहे या ठिकाणी आणि हा फ्री हिट असेल. तर अमित जी केने यांचं देखील आगमन झालेलं आहे. अमित जी केने आपलं हार्दिक असं स्वागत. आणि कॉम बॉक्समध्ये आमचे विश्वास केने देखील आज त्यांचा देखील आवाज आपण ऐकू शकाल. ते देखील जॉईन झालेले आहेत. वेलकम. तर फ्री हिट असेल. धावसंख्या आपण पाहू शकताय 49 धावा धावपलकावरती आहेत आणि हा फ्री हिट असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्ष. बॉल नक्कीच इथे मात्र पाहिलं तर पंच इशारा पोहोचवतायत व्हाईट बॉलचा. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 50च्या आकड्यावरती. आता मात्र इथे थोडं चिंतेचा विषय असेल. फटका फसलाय बॅटची एज होती त्या ठिकाणी. विकेट किपर मात्र पोहोचू शकलेले नाही त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक थर्ड मॅनचे उपस्थित होते. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. आणि याचबरोबर जर आपण पाहिलं तर पहिली इनिंग इथे मात्र समाप्त झालेली आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर 51 आणि 52 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. बावन्न धावांचं लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये जिंकण्याकरिता. यंगस्टर वाहुली आणि JPP मांडा दोन्ही संघाच्या कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहा. आपल्याकडे वेळ आहे सो आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. या दुसऱ्या इनिंगचा जर पहिला बॉल खेळपट्टीवरती पडला आणि त्यानंतर जर तुम्ही आले तर तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. चला पुन्हा एकदा ऑफिशियल कॉल दिला जात आहे. यंगस्टर बाहुली संघाचे कर्णधार आणि JPP मांडा संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. तर चला जशी मॅचला सुरुवात होईल ऐकूया आपण व्हॉइस ऑफ कोंडेरी, व्हॉइस ऑफ टिटवाला, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र विश्वास केने यांचा आवाज. मी थांबतो तुम्ही मात्र थांबू नका. ऐकत राहा पाहत राहा
श्रीराम स्पोर्ट कोंडेरी आयोजित श्रीराम स्पोर्ट चषक 20, 25, 26 हा थरार. थँक्यू सो मच. येस, धन्यवाद राजू जाधव. पुण्याच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. वेलकम ऑल ऑफ यू. दरम्यान इथे फटकेबाजी दमदार पाहायला मिळतो आहे. कमालीची फटकेबाजी होतो आहे. आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस आपण पाहतो मित्रांनो. श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित SRS चषक 2025-26 हा थरार. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा देऊन आता मात्र आपण या स्पर्धेला आणि नक्कीच आजच्या या दिवसाला सुरुवात करतोय. दरम्यान ही मायशाही गावदेवी सापे त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी सांगोडे अशा दोन दिग्गज संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 52. हो, पुनश्च इथे मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न करण्याचा इथे मात्र धाडस निर्माण केला होता, परंतु बॅटम बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर रितेश आहे, नॉन स्ट्राईक एंडला बॅटर केतन सज्ज आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निखिल देखील सज्ज आहे. सापे आणि सांगोडे अशी लढत आहे आणि जो संघ जिंकेल त्याला इथून मात्र बाईच्या स्वरूपाने पुढे वाटचाल देखील आहे. त्या अनुषंगाने एक मॅच जिंका, 2 मॅच जिंकण्याचा आनंद लुटा. नटराज मुद्रेमध्ये आले आणि चेंडूला हुक केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार चौकार. यस, आमच्या भास्कर मामांचं देखील आगमन झालंय सकाळच्या सत्रामध्ये. वेलकम मामा, आपलं देखील सरसर्दिक स्वागत असेल. सांगोडेशी नक्कीच अनेक आमचे मित्रवर्ग असतील, सापेगावचे समर्थक असतील, आपल्याला देखील विनंती असेल मंचावरती या. वासुंद्रीचे देखील अनेक आमचे समर्थक असतील, मित्रवर्ग असतील, आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. श्रीराम स्पोर्ट्स चषक 2026-25 हा थरार. ओ, इनफिल्डला क्लिअर करत कमालीचा स्ट्रोक. ऍक्शन रिप्लाय पुनश्च चेक करावा लागेल, कारण की इथे मात्र हा फटका दमदार पाहायला मिळाला. क्लासिकल स्ट्रोक इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर. ऍक्शन रिप्लाय टीव्ही स्क्रीन वरती अगदी बॅटचा फेस ओपन केला आणि डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा दमदार षटकार. वर्षाचा अखेरचा दिवस आहे नीरज, आणि नक्कीच या वर्षामध्ये आपण किती हातापाय केली, किती आपण नक्कीच वाईट कर्म केले किंवा किती आपल्यावरती दुःख झाले ते बाजूला सारून आता पुढच्या वर्षी उद्यापासून आपण नव्याने सुरुवात करूयात. नवा आशेचा किरण आपण दाखवूयात आणि नक्कीच ज्यांनी
अनेक संघाने इथे मात्र नक्कीच पराभव स्वीकारला. त्या सर्व संघांना देखील आपण शुभेच्छा देऊयात. यस, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा आपण पाहतोय. यस, इथे मात्र एक बक्षीस लावलं जातंय नक्कीच या स्पर्धेसाठी, ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं. आकर्षक पारितोषिके आपण पाहतोय. या स्पर्धेच्या ट्रॉफीज ज्या आम्हाला पुरस्कृत केल्यात हरेश्वरजी पाटील यांच्या वतीनं रितेशने अजून एक किंवा दोन चौकार किंवा षटकार जरी मारला, एक षटकार किंवा एक चौकार जरी आला तरी सुद्धा त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कारण की 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून ऑलरेडी आलाय आणि आता मात्र अजूनही 1 चौकार किंवा 1 षटकार आला तर त्याच्यासाठी आता मात्र नक्कीच तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नीरज आमच्या समवेत जोडले, टीम GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट. नीरज, खरं तर उद्या नवीन वर्ष आपण पाहतोय, परंतु पाश्चात्य संस्कृत्या आणि आपल्या हिंदू परंपरेनुसार हिंदू संस्कृतीनुसार आपला नवीन वर्ष हा गुढीपाडव्याला सुरुवात होतोय. अनेकांचे विशेष येतात, त्यांच्यासाठी एक इंस्टाग्रामवरती देखील आपण पाहिलं असेल तर एक मेसेज व्हायरल झाला. मित्रा, हिंदू असून जर तू मला विश केलं हॅप्पी न्यू इयर तर तुझ्यावर उडवीन चिन्नास्वामी मुत्तुस्वामी वेणुगोपाल अय्यर. हे नक्कीच मॅसेज सध्याच्या घडीला व्हायरल होत्या आणि नक्कीच खरं तर नक्कीच आपण पाहिलं जो संदेश द्यायचा असतो ना तो संदेश वेगळ्या पद्धतीने कसा द्यायचा त्याचं ते प्रात्यक्षिक उदाहरण आहे. जाऊयात मार्चच्या दिशेनं. आज मजा येईल. आज 31 आहे, अंतिम दिवस आहे. आज रंगी बेरंगी सतरंगी सर्व प्रेक्षक पाहायला मिळतील आणि आज आपल्या सगळ्या गाड्या रेंजमध्ये असतील यात मात्र शंका नाही आहे. परंतु महत्वाची बाब अशी की आज एकादशीचा दिवस, त्या अनुषंगाने कुठेतरी 50 ते 60% लोक थोडेसे आता मात्र नक्कीच कुठेतरी चांगल्या दिशेने वाटचाल करतील. आमच्या दोन्ही पंचांचा आज उपवास आहे. खरं तर त्यांच्यासाठी आज आयोजक देखील साबुदाणा खिचडीची व्यवस्था करतील यात शंका नाही आहे. आणि नीरज यांचा देखील उपवास. हो, इथे मात्र समोरच्या दिशेला चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय आणि अखेरीस चेंडूला गॅदर करतील. तत्पूर्वी इथे मात्र धावा किती घेतल्या जातील त्या पाहाव्या लागतील. 3 धावा. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि 3 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. नीरज, कालपासून थोडासा विकनेस जाणवत होता आम्हाला देखील. समालोचकांसाठी राजू जाधव यांच्याशी देखील आम्ही काल संपर्क केला, परंतु जमेची बाजू अशी म्हटली की देवाने ईश्वराने अशी देणगी दिली की माईक हातामध्ये घेतल्या आवाजामध्ये एक वेगळी जादू येते. नक्कीच या कलेला देखील आम्ही सतशः नमन करतोय, कारण की ही कला सरस्वती मातेने आम्हाला दिली आणि तुमच्या सोबत जोडण्याची देखील आम्हाला संधी प्राप्त झाली. यास दोन्ही संघ आता मात्र ताकदीने वापर करतायत. आमचे सापेगावचे भाषे देखील इथे सज्ज आहेत, परंतु त्यांचा संघ थोडासा कुठेतरी बागफुटला. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जीवनला आपण पाहतोय. ओ, इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक गली रिजन मध्ये आहे आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. सकाळचं सत्र ड्यू फॅक्टर आपण पाहतोय आणि सकाळच्या सत्रामध्ये सुंदर अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. मानाची सन्मानाची श्रीराम स्पोर्ट्स कुंढेरी आयोजित SRS चषक, श्रीराम स्पोर्ट्स कुंढेरी चषक. हो, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. आता मात्र इथे कमबॅक झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 24 धाव आहेत आणि स्ट्राईक एंडला ऍज अ बॅटर आता मात्र आपण पाहतोय या केतन आहे. रितेशने चांगली इनिंग साकारली आहे, कारण की एक फ्लाइंग स्टार्ट, एक स्वप्नमय सुरुवात सांगोडे संघाला करून दिलाय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चेंडू डॉट. काल आपण पाहिलं तर वावेगर संघ नक्कीच मेगा फिनालेसाठी सज्ज झाला, पोहोचला. काल 49 धावांची इनिंग तिथे राहिली ऋषी शिलारची. आज आमचा समालोचकाचा 49वा दिवस आहे नीरज. कंटिन्युअसली 49 दिवस, एकही त्याच्यामध्ये ब्रेक नाहीये. उद्या 50 होईल. सेलिब्रेशन आय थिंक सो करावा लागेल. पैसा तो है, लेकिन अभी वो कहाँ गया वो भी पता नहीं. पैसा भी है, खर्चा भी है, चर्चा भी है. आता नवीन वर्ष येणार आहे
ओ आणखी एक डॉट बॉल इथे करतोय काय मी तर म्हणेन चुकी करतोय केतन कारण की समोर ॲज अ बॅटर रितेश जर चांगली फटकेबाजी करतोय त्याला कुठेतरी स्ट्राईक देणं गरजेचं होतं परंतु बाक टू बाक 3 चेंडू निर्धाव फेकल्या इकॉनॉमिकल स्पेल हाताळलं गोलंदाज जीवन पहिल्या षटकामध्ये 19 बनल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा इथे एकटवल्यात टीम यंगस्टर्स वाहुली तुम्हाला अंतिम शेवटचा पुकार असेल तुम्हाला ऑलरेडी 2 धावांची पॅनल्टी मिळालेली आहे कारण की या स्पर्धेचा बहुतांशी नियम आहे इथे मात्र इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी संगणक नसेल तर तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी इथे इम्प्लिमेंट केली जाईल परंतु सध्याच्या घडीला इथे मात्र आपण अजूनही उशीर केला तर आपल्याला आणखी नक्कीच या ठिकाणी मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागेल यस माशान होती आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 24 बनले आता जिंकण्याचं समीकरण उर्वरित 18 चेंडू 12 चेंडू यस माफ करा कारण की 4 षटकांची मॅच आहे 12 मध्ये अजूनही 28 बनवायच्यात 24 बनलेल्या आहेत आता 28 बनवायच्या आहेत टीम वाहुली आपण जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज शेवटचा ऑफिशियल कॉल असेल आयोजकांना विनंती असेल तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा 2 धावांची पॅनल्टी ऑलरेडी दिली अजून विलंब केला तर अजूनही तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल त्याच्यानंतरची मॅच असेल आई गावदेवी पिसे आणि जय बोरशादे वाटाली आपण देखील रिपोर्टिंग करा अमर स्पोर्ट्स कासने आणि त्यांच्या अगेन्स्ट आमने संघ आणि मकरन स्पोर्ट्स मुठवल त्यांच्या अगेन्स्ट जय बजरंग वासुंद्री संघ इथे मात्र घडलंय काय मधाच्या आतमध्ये अगदी ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू होता त्याच्यावरती इथे स्क्वेअर कट केलं आणि पंच आमच्याकडे वळत असताना चेक केलं जाईल लाईनच्या बाहेर आहे की नाही यस यस आपण चेक करूया कारण की या बॉलर अगदी रेड झोन मध्ये होता पंचांच्या अगदी समोर होता त्या अनुषंगाने इथे आपण चेक करूया नक्की बॉल कुठल्या दिशेने पिच झाला इट्स नो अगदी बाहेर चेंडू पिच झालाय नो +2 अशा या 3 धावा नक्कीच आम्ही देखील प्रश्न आमच्या मनामध्ये देखील निर्माण झाला होता की वाईट चेंडूवरती का बॅट फिरवली परंतु तिथे परखलं होतं बॅटर रितेशने आणि त्याच्यावरती त्याने स्क्वेअर कट देखील केलं आणि त्याच्यावरती नो +2 अशा 3 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या 27 धावा धावफलकावरती ओ पुनश्च इथे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झालाय अक्षय आय थिंक सोनू तिथे होते आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि धावसंख्या धावफलकावरती 28 धावा गौरवला आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये निखिलने देखील चांगली गोलंदाजी केली परंतु त्याच्यावरती 19 धावा आल्या आमचे स्वप्नील भाऊ देखील आज या स्पर्धेमध्ये नक्की ज्या संघामध्ये आपण पाहतोय आई गावदेवी सापे संघ आपण सातत्याने पाहतोय आणि सापे संघाच्या वतीनं आपण नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा पाहत देखील असतो आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर या क्रीडांगणावरती हे ऐतिहासिक क्रीडांगण आम्ही याला नेहमीच म्हणतोय कारण की आता मात्र भिवंडी तिथे देखील स्पर्धा इथे होतात आमने लोणार परिसराच्या इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं बॅटल पाहायला मिळालं परंतु इथे विकेट्स घेणं गरजेचं होतं कारण की रितेश धावला नव्हता रितेश लेझी पाहायला मिळाला आणि तत्पूर्वी एक धावफलकावरती अंकित होईल एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि आता इथून मात्र उर्वरित चेंडू शिल्लक असतील 9 आणि 9 मध्ये बनवायच्या 22 धावा फटका दमदार आहे उंची जास्त लांबी गाठणार नाहीये डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक फटक्यावरती देखील दमदार कामगिरी केली होती केतनने परंतु आता तिथे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जीवन होते जीवनने हा चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज केतन होतोय बाद बॅक टू
ओ फुलटॉस चेंडू आहे इथे मात्र स्लॉक स्वीप केलाय क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून एक धाव तर घेतले दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण की रितेश स्वतःकडे आता स्ट्राईक ठेवेल आणि आता मात्र धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचेल 31 धावा. ओ फटका इथे हा देखील चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे सज्ज असतील अगदी लॉंग ऑनला होते एक धाव घेतली आहे फेकी इथे थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. टीम पीसे संघ आपण रिपोर्टिंग करा. पीसे संघाला विनंती असेल आपण लगेचच इथे नक्कीच यायचं आहे थोडस सहकार्य आयोजकांना आपण देखील करा. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा अजूनही बनवायच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आता जिंकण्यासाठी 19 बनवायचे. सामना अजूनही बॅलन्स आहे मी तर म्हणेन कारण की अजूनही दोन्ही बाजूने बॅटर्स देखील चांगली कामगिरी करतात. आता गोलंदाजी ट्रॅकवरती कुठला गोलंदाज येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की सध्याच्या घडीला आता धावा बनल्या त्या म्हणजेच तब्बल 33 धावा आणि जिंकण्यासाठी 19 धावेंची आवश्यकता असेल. 6 मध्ये 19. चला आपण जास्तीची टीम मीटिंग घेऊ नका प्लीज विनंती असेल कारण की आज आपल्याला जास्तीचे सामने कव्हर करायचे आहेत. आज आपण पाहतोय भिवंडी असेल कल्याण असेल अनेक विभागातील संघ एकंदरीत इन ऍक्शन मध्ये असतील आणि आज खेळ देखील त्यांचा पाहायला मिळेल. परंतु या स्पर्धेचा नियम असा आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी संघनायक नसेल तर 2 धावांची पॅनल्टी अजूनही वेल केला तर अजूनही पॅनल्टी दिली जाईल आणि गेल्या 2 दिवसापासून आपण पाहतोय अगदी शिस्तीने सामने सुरू होत आहेत आणि मी तर म्हणेन या दोन्ही विभागातील आणि या तालुक्यातील सर्व संघांना शिस्त कशी लागावी त्यासाठी इथे मात्र हे नक्कीच आपण प्रयत्न करतोय कारण की चला आपण लगेचच पुढील संघांना विनंती असेल आपण या कारण की जर आपण नीरज काल देखील म्हटलं होतं एखाद्या स्पर्धेमध्ये आपला संघ जर तिथे प्रवेश निश्चित करत असेल तर आपण वेळेवरती जाणं देखील गरजेचं आहे किंवा त्या स्पर्धेला गालबोट लागू नये कारण की 2 दिवस आपण पाहिली अत्यंत शिस्तीने स्पर्धा चालू होती परंतु आज कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या बाहेरील संघ घेतले तर त्यांनी अशी कामगिरी केली मग येणाऱ्या स्पर्धांमध्ये या संघांना प्रवेश द्यावा की नाही हा देखील आयोजकांना प्रश्न असेल कारण की जर असोसिएशनचे संघ वेळेवरती येऊन चांगला खेळ करतात आणि बाहेरील संघांना जर आपण संधी दिली तर ते वेळेवरती येत नाही तर कुठेतरी स्पर्धेला गालबोट लागतोय आणि नक्कीच आजच्या सर्व संघांना आता मी विनंती करेन की आपण वेळेवरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. इथे मात्र शॉर्ट लेन चेंडू त्याच्यावरती पुल केलाय अनसक्सेसफुल राहिलाय. वेल जज कॉटन बॉलची भूमिका साकारली गोलंदाज तीक्ष्ण फलंदाज होते बाद पहिला चेंडूवरती प्रवीणला माघारी परतावं लागेल. प्रवीण बाद फलंदाज बाद झाले मी तर म्हणेन 19 धावा बनवायच्या होत्या आणि पहिल्या षटकामध्ये 19 धावा एकट्याने अर्थातच आज बॅटर रितेशने केल्या होत्या परंतु रितेश नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय कारण की दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर जीवनच्या स्पेलमध्ये बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट आले होते तिथे मात्र कुठेतरी नक्कीच बॅकफुटला आला सांगोडे संघ आणि केतनने आपण विचार केला तर तब्बल 6 चेंडूंचं फेस केले आणि 6 चेंडूमध्ये फक्त 4 धावा बनवल्या. हो लेन खेचली आहे इथे पंचांनी वाईट घोषित केलाय त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हर. यस इथे मात्र इशारा येतोय नवीन बॅटर मिळीन सुतार येतोय. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आता धावा बनवायच्या आहेत. 18 धावेंची अजून आवश्यकता आहे. 3 षटकार इथून येणं गरजेचं आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. हो चांगली गोलंदाजी इथे रितेश जातोय इथे धाव होईल का परंतु स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आहे आणि फलंदाज मिलिंद शून्यावरती बाद. किप्परच्या हातामध्ये गेल्यावरती चेंडू डॉट नसेल या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या आणि आता मात्र
उर्वरित चेंडू शिल्लक असतील 4 आणि 4 मध्ये बनवायचे आहेत 18 धावा. 4 चेंडू आणि 18 धावेंची आवश्यकता. पुढील दोन्ही संघ आपण सज्ज राहा प्लीज. थोडस रिक्वेस्ट असेल. टीम वाहुली या स्पर्धेमध्ये तुम्हाला जरूर आयोजकांनी या स्पर्धेमध्ये एंट्री दिली, परंतु पुढील स्पर्धा याच्याहूनही मोठी असेल. त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला मी आधीच अनाउन्समेंट करतो की स्थान मिळणार नाहीये जी याच्या पुढे स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये, कारण की शिस्तीने स्पर्धा होणं गरजेचं आहे. भले 8चा पोल असला तरी चालेल नीरज, परंतु स्पर्धेला कालबोट लागू नाहीये. कल्याण ग्रामीणमध्ये नक्कीच अनेक असे आयोजक असतात ते प्रॉफिटसाठी मॅचेस भरवत असतात, परंतु या क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर नो प्रॉफिट नो लॉस. फक्त एकच उद्देश, या विभागातील सर्व खेळाडूंना एकत्रित आणावं आणि स्पर्धा जास्तीत जास्त मोठी व्हावी यासाठी बारकाईनं पाहिलं जातं. तुम्ही देखील पाहता नक्कीच अनेक स्पर्धा, परंतु कमी प्रवेश फी मध्ये इतकं मोठं आयोजन आपण पाहतोय. आणि मॅन ऑफ द मॅच साठी देखील आपण पाहिलं तर तितकेच गिफ्ट आपल्याला आहेत. सापीची स्पर्धा देखील तशीच असते. या विभागामध्ये नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा असतात, परंतु इथे सांगोडे संघ करतोय काय तर आता बागफुटला जाताना पाहायला मिळतोय, कारण की गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 38 धावा. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली राहिली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये आतिशने 8 धावा केल्या आणि आता गौरवने 8 धावा केल्या आणि आता आतिशला आपण पाहतोय तर चांगली गोलंदाजी तो देखील करतोय. चेंडू शिल्लक आहेत आता 2 आणि 2 मध्ये बनवायच्या 14 धावा. एखादा खराब चेंडू आता सामन्यामध्ये पुनश्च कमबॅक करेल सांगोडे संघ, परंतु आता 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील किती बॉल्स आहेत. यस, एकच बॉल शिल्लक राहिला. आणि इथे मात्र हा चेंडू देखील आला डॉट आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय आई गावदेवी सापे या संघानं. सापे संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल सांगोडे संघाचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. चांगला खेळ राहिला होता, परंतु